मी रिपोर्टर अनुज अशोक सुशीर. मी तुम्हाला आमच्या राहणार निंबीचा मी तुम्हाला आमच्या निंबी रस्त्याची अवस्था दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही, चिखल आमच्या निंबी रस्त्याचा आहे. बघू शकता चिखल आहे खूप सारा. हे तरी सध्या 10-15 दिवस झाले पाऊस आला नाही, त्याबद्दल जरासं पाणी पडलं नाही म्हणून थोडीशी चांगली परिस्थिती आहे. नाही पाणी आल्यानंतर हेही समजत नाही खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे. म्हणजे अपघाताची परिस्थिती होती, एवढा खराब रस्ता आहे मित्रांनो. आणि माझ्या शाळेतल्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना मी गावाच्या रस्त्याची परिस्थिती प्रश्न विचारणार आहे. ह्या आनंदी धोटे यांना मी प्रश्न विचारणार आहेत आपल्या रस्त्यामुळे, तर ह्या माहिती सांगतील. हा रस्ता गावचा तर नाही, पण वावरातला गाड रस्ता वाटतो. कारण या रस्त्यामध्ये असं वाटते आम्ही शाळेत नाही, आम्ही वावरात जात आहे. पण ते कपडे घाण होतात. सर्वीकडे काही इमर्जन्सी असली, दवाखाना जायचं असलं की प्रॉब्लेम होते. यांना काही प्रश्न विचारणार आहे मी. रस्ता खूपच खराब आहे आणि शाळेत जायला पण खूप प्रॉब्लेम होतात. सर पण ओरडतात आणि खूप आम्हाला जायला पण खूप त्रास होते. या काही मैत्रिणी आहेत माझ्या, यांना मी अजून प्रश्न विचारणार आहे. हा रस्ता खूपच हे आहे, आम्हाला उशीर होते या रस्त्यानं जायला. इकून तिकून खड्डेच आहे पुरे. आम्हाला सुचत बी नाही कुठून जा. आम्ही सरळ रस्ता बी दिसत नाही आम्हाला की कुठून आम्ही जाऊ. आमचे सर पण आम्हाला ओरडतात की उशीर का झाला. आम्ही सरला सांगू शकत नाही की आमच्या गावचा इतका खराब रस्ता आहे की आम्ही याच्यावर प्लीज काहीतरी करा आमच्यासाठी. आता आम्ही आमच्या ऑटोवाल्या काकांना काही प्रश्न विचारणार आहे, तर त्यांच्याकडे आम्ही जात आहोत. आता परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे रस्त्याची. हे ऑटोवाले काका, यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहे. निंबी गावातील रस्ता लय खराब झालेला आहे आणि मी आहे ऑटोवाला सागर गॅरे बहादुरा. मी यांना नेणं आणणं करतो आणि कधी कधी असा प्रॉब्लेम होतो की पाऊस आला की गाडी जात पण नाही पुढं. लेकरांना चालत जावा लागतो आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, लेकर बिमार पण पडतात. कारण पावसामुळे ओले होतात आणि बिमार पडतात आणि त्यांची शाळा पण पडते आणि मास्तर लोक पण ओरडतात त्यांना आणि शिक्षण पण त्यांच्यापासून कधी कधी हे वंचित होतात ते कधी कधी आणि शाळेत पण येत नाहीत. या परिस्थितीमुळे आम्हाला 9 दिवस 8 दिवस आम्ही शाळेत जाऊ शकत नाही. हे काकांना आपण काही विचारणार आहे. मी 40 वर्षाचा झालो, आजपर्यंतही हा डांबरीकरण रस्ता झालेला नाही. आणि आता हे तर मुलं खूपच बिकट परिस्थितीत शाळेत जात आहे आणि शाळेवर वेळेवर सुद्धा पोहोचू शकत नाही ते. आणि मी 40 वर्षाचा होईपर्यंत आजपर्यंत हा डांबर झालेला नाही रस्ता. म्हणजे हा निवळ कच्चा रस्ता आहे आणि याचे पावसाळ्यात तर खूपच बेकार हाल होतात याचे. या रस्त्यानं जाणे मुश्किल आहे, पैदल मुश्किल जाणं होते. तर आपल्या शेतकऱ्याला खूपच तकलीफ होते आणि शाळेतल्या मुलांना खूप सुद्धा तकलीफ होते. आणि ऑटोवाला पण सुद्धा येत नाहीत, पण हे तरी आमच्या बाहेर गावाचे ऑटोवाले आहेत, ते पण ते आले गॅरेवा. तर आमचे वडील सुद्धा याच रस्त्याने गेले. हे बघू शकता चिखल तुम्ही. आमचे वडील सुद्धा याच रस्त्याने गेले आणि आम्ही सुद्धा याच रस्त्याने गेलो. हे बघू शकता चिखल. हे या रस्त्यावर खड्डा आता म्हणून आम्ही हे टाकलेलं आहे कुटार, कारण की कोणाला हे अशी परिस्थिती व्हायला नाही पाहिजे गरीब. हे बघू शकता रस्ता खूप गंभीर झालेला आहे. आमची आता सरकारला एकच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे आणि साम टीव्हीच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.